अनेक स्थित्यंतर, अनेक चढ उतार या वास्तूने आमच्यासोबत एकत्र पाहिले. सुखात सोबत केली तर दुःखाच्या वादळात सर्वांना आपुलकीच्या एका छताखाली बांधून ठेवले. म्हणूनच तुमच्याशी संवाद साधायला सुद्धा समृद्धी बंगल्यासारखी समृद्ध जागा दुसरी कोणती असू शकत नाही. बरं, आणि अशाच कोणत्याही घराचं घरपण, त्या घराची ओळख ही सर्वसाधारण त्या घराच्या आईमुळे होते. आईचं घर, घरातली आई, कसंही म्हटलं ना तरी वस्तू, कसंही म्हटलं तरी वास्तू तथास्तूच म्हणत असते. आता बघा ना, आई बाबांचे संस्कार सगळे ठेच लागल्यावर सुद्धा आई असं कळवणं, असं रोजच्या जगातून सुद्धा व्यक्त होताना आई पहिली लागते. मग कोणत्याही घरातलं पान सुद्धा आईशिवाय हलत नाही. आमच्या या समृद्धीचं आणि अरुंधतीचं नातं सुद्धा तसंच आहे. मुळे समृद्धी या आधी फक्त